जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, मागच्या बऱ्याच वर्षापासून आपण बघतोय की शेतकऱ्याची अवस्था काय झालेली आहे. शेतकरी कधी दुष्काळाला सामोरे जातोय, कधी अतिवृष्टीला सामोरे जातोय, तर कधी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जातोय. आणि त्यातही त्याने या सगळ्या संकटांवर मात करून जर आपल्या शेतातून चांगलं उत्पन्न काढलं, तर त्या उत्पन्नाला कवडी मोलची सुद्धा किंमत नाही मित्रांनो. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचं, मेहनतीचं खरंच त्याला फळ भेटतं का? तर मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने करावं तरी काय? ह्या परिस्थितीवर जर शेतकऱ्याला मात करायची असेल ना मित्रांनो, तर शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून कोणता तरी एक व्यवसाय चालू करावा. जर तुम्ही या 10 शेळ्या पाळल्या ना, तर या 10 शेळ्या तुमच्या 1 एकर शेताच्या उत्पन्नाला कधीही भारी पडते मित्रांनो. तर मग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, की यार आपण इतका कष्ट करतो, मेहनत करतो, मग त्या मेहनतीचा मोबदला आपल्याला का भेटत नाही? मग त्याचं रिझन आहे मित्रांनो, आपल्याला कुठेतरी आपली मनस्थिती बदलावी लागेल आणि असेच छोटे छोटे व्यवसाय शेतीला शेतीपूरक जोडधंदा आपल्याला करावे लागतील, जेणेकरून आपण शेतामध्ये काम करून सुद्धा त्या व्यवसायाला थोडा थोडा वेळ देता येईल. म्हणजे आपल्या शेतातलं कामही होईल आणि हा व्यवसायाला आपल्याला टाइमही देता येईल. मग याच अनुषंगाने तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन असणार आहे, ते म्हणजे शेळीपालनाचं. शेळीपालनाला खूप जास्त मेहनत लागते असं अजिबात नाही मित्रांनो. तुम्ही जर 10+1चं जरी युनिट आपल्या शेतामध्ये जर तुम्ही ठेवलं, तर 1 एकर, 2 एकर, 4 एकर, 5 एकर शेताचं काम करून सुद्धा त्याला तुम्ही वेळ देऊ शकता आणि उत्कृष्ट दर्जाचं उत्पन्न तुम्ही कमवू शकता. तर हेच सांगतोय तुम्हाला, की तुम्ही शेळीपालनाकडे जरूर वळा मित्रांनो. आणि त्यातही तुम्ही अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतात, अशा शेळ्या तुम्ही खरेदी करा मित्रांनो. आज तुम्ही बघत असाल प्रत्येक महिन्याला पाऊस आहे मित्रांनो, मग शेतकरी करेल तरी काय सलं? तुम्ही विचार करा ना, की प्रत्येक महिन्याला म्हणजे जो शेतकरी उत्पन्न पिकवतोय आणि ते उत्पन्न ऐन तोंडावर येतंय मित्रांनो, तर त्याच वेळेस पाऊस पडून जातो, घालून जाते, नासधूस होऊन जाते मित्रांनो. मग ते शेतकऱ्याला भाव भेटेल तरी कुठून? आणि सरकार इतकं इतकं दुर्लक्षित झालेलं आहे मित्रांनो, तर शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव देईल याची कोणतीच शाश्वती नाही मित्रांनो. म्हणून सांगतो तुम्ही मित्रांनो, शेळीपालनाकडे वळा. असे छोटे मोठे व्यवसाय करा मित्रांनो. व्यवसाय करायला लाजू नका, कारण तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला किंमत असेल. तर शेळीपालन हे तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. आणि तुम्हाला शेळीपालनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.